मेहता का उल्टा चष्मा। थंडीच्या दिवसांचा फायदा हा पण आहे की सगळ्या भाज्या ताज्या मिळतात. आज तर वांग्याचं भरीत आणि शेव टोमॅटोची भाजी बनवेन. मग टपूचे पप्पा एकदम खुश होऊन जातील. या मी पण ना आज संध्याकाळी काठियावाडी जेवणाचा बेत आहे हे तर त्यांना सांगितलंच नाही. सांगतेच. बोल दया. हा टपूचे पप्पा काय करताय तुम्ही? दुकानात आहे. सांग बरं काय करत असेल? मोबाईल, टीव्ही, फ्रीज, एसी विकू शकता किंवा मग चहा पिऊ शकता, बिल बनवू शकता, शेवपुरी पण खाऊ शकता. ए मसाला पुरी, सांग फोन का केला ते? आज तुमचा बेत काय आहे? आज तर दया मस्त चमचमीत जेवण जेवायचा बेत आहे. अरे तुम्हाला कसं कळलं काय कळलं मला? की आज मस्त चमचमीत खाण्याचा बेत आहे म्हणून? आता बेत मी बनवलाय तर मला तर माहीतच असेल ना. बेत तुम्ही बनवलाय? म्हणजे आज मस्त रगडा पॅटीस, पावभाजी, डोसा, समोसा, सँडविच, कचोरी, भेळ हा सगळा चटकदार नाश्ता करायचा बेत केलाय दया. नाही 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 नाही, मी हे सगळं बनवणार नाहीये. हो पण मी तुझ्याबद्दल कुठे बोलतोय? ते काय आहे की एक पेमेंट घ्यायला मी कालबा देवीला जाणार आहे. ते राजू भाऊ आहेत ना, ते त्यांच्या ऑफिसच्या जवळच्या खाऊ गल्लीतून हे सगळं चटकदार खाद्य खास माझ्यासाठी मागवणार आहेत. नाही 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 नाही, तुम्ही काळबा देवीला नाही जाऊ शकत. काय? म्हणजे तुम्ही काळबा देवीला जा, पण तुमचं काम आहे ते पण करा, पण तुम्ही तिथे नाश्ता नाही करू शकत. काय बोलतेस तू? मी कालबा देवीला जाऊ पण तिथल्या खाऊ गल्लीतला नाश्ता नको करू? म्हणजे हे तर असं झालं की मी गंगेच्या काठावर जायचं पण तिकडे जाऊन त्यात उडी नाही मारायची. अहो पण मी तर तुम्हाला घरीच डुबकी मारायला लावणार आहे माझ्या राजा. म्हणजे टपूचे पप्पा तुम्ही काळबा देवीला जाणार, मग तिथे खाणार, पण आज मी इथे तुमच्यासाठी गरमागरम काठियावाडी जेवण बनवणार आहे. ते कसं खाऊ शकणार तुम्ही? काठियावाडी जेवण? हा मग मुगाच्या डाळीचा अस्सल तुपाचा शिरा, तिखट चटपटीत शेव टोमॅटोची भाजी, वांग्याचं भरीत, लोणी लावलेली मस्त अशी चपाती, मेथी पराठा, गरमागरम भजी, मस्त अशी खिचडी आणि तळलेल्या मिरच्या, पुदिन्याची चटणी आणि जिरा तूप. बस 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 दया बस. मी ठरवलंय खाऊ गल्लीतला नाश्ता रद्द. आज घरी तुझ्या हाताने बनवलेलं चटकदार काठियावाडी जेवणच जेवणार मी. शाबास माझे राजा. मग बरोबर 7 वाजता घरी या, मी तुमच्यासाठी गरमागरम काठियावाडी जेवण तयार ठेवेन. ओके थँक्यू दया, थँक्यू. बाय बाय. ओके बाय. आई तू उगाच म्हणत होतीस की आज टपूच्या पप्पांचे डोकं ठिकाणावर राहणार नाहीये. आज मी त्यांच्यासाठी मस्त काठियावाडी जेवण बनवणार आहे. या विचारातच त्यांचे डोकं इकडे तिकडे भटकणार नाही. मज्जा येईल. वा वा वा, आज तर मज्जा येणार आहे. एक गोष्ट तर मानली पाहिजे, बाकी सगळ्या गोष्टींमध्ये जरी माझं नशीब खराब असेल पण जेवणाच्या बाबतीत मी नशीबवान आहे. मेहता साहेब सारखा नाहीये. बरं झालं आठवलं. मेहता साहेबांना सुद्धा आज घरी काठियावाडी जेवण करायला बोलावतो. हा जेठालाल बोल. काय तुम्ही रोज मिळमिळीत जेवण खाऊन कंटाळलेले आहात? हा काय तुम्ही रोज चविष्ट जेवण करण्याची स्वप्न पाहता? हा मग तुम्ही जेवणाच्या बाबतीत तुमचं नशीब बदलू पाहता? हा मग आज रात्री आमच्या घरी चविष्ट मसालेदार जेवण करायला तुम्हाला आवडेल? नाही. नाही? अरे काय नाही आणि का नाही? अरे जेठालाल तू तरी असले प्रश्न करू नकोस. तू अंजलीला ओळखतोस ना. अंजली माझ्या डाएट फूडच्या बाबतीत केवढी कडक आहे. आर्मीतल्या कर्नल सारखी वागते ती. म्हणजे असं जसं की स्वतः कर्नल आहे आणि मी एक शिपाई.
आणि अंजलीला जर कळलं की मी तुझ्याकडे मसालेदार काठियावाडी जेवण जेवलोय तर तूच विचार कर माझं काय होईल. खाणं तर सोड, मी जर वास घेतला ना तर ती मला कारल्याचा हलवा खाऊ घालेल. कारल्याचा हलवा माहितीये ना तुला, साखर नसते त्यात, कडू हलवा, आणि त्यात माझी मेवणी एकता पण आलीये. आता जर तिला कळलं की जेठालाल मी तुझ्या घरी जेवायला हो म्हणालेलो आहे तर दोघी मिळून माझी वाट लावून टाकतील. अरे मेहता साहेब, अंजली वहिनींना समजावून सांगणं माझं काम, ही माझी जबाबदारी. नाही बस. नाही 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 जेठालाल, तू नाही समजवू शकणार तिला. समज तू समजवण्याचा प्रयत्न जरी केलास तर नंतर ती माझ्यासोबतच भांडण करणार की तुम्हीच सांगितलं असणार जेठा भाऊंना समजावून सांगायला. सोड ना जेठालाल, डाएट फूड माझ्या नशिबातच आहे बाबा. माझ्या नशिबात डाएट फूड खाणं लिहिलंय तर मी तेच खाईन. सोड आता तू. मेहता साहेब, स्वतःच्या दुर्बलतेला लपवणं, नशिबाला दोष देऊ नका. म्हणायचं काय तुला? म्हणजे जो माणूस आपलं नशीब बदलायला तयार नाही त्याचं नशीब देव सुद्धा नाही बदलू शकत. अरे मेहता साहेब, तुम्ही लेखक असून अशा निराशाजनक गोष्टी बोलता. हे बघा, माणसाचं आयुष्य आणि नाव एक सारखंच असतं. नाव नशिबाच्या विश्वासावर काठावर पोहोचत नाही, ती आपल्याला काठीच्या सहाय्याने ढकलत पुढे न्यावी लागते. जर चविष्ट जेवण खाण्याची हिंमत आहे खरी तर या माझ्या घरी. नशीब घडत नाही मेहता साहेब, घडवावं लागतं, घडवावं लागतं, घडवावं लागतं. वाह वाह जेठालाल, वाह वाह गुरु जेठालालजी, वाह. आज तू माझे डोळे उघडलेस जेठालाल. आता काही होऊ दे, मी स्वतः माझं नशीब घडवून आणेन. मी स्वतः माझ्या नावेला काठावर घेऊन जाईनच, आणि काय व्हायचं ते होऊ दे. आज मी तुझ्या घरी मसालेदार काठियावाडी जेवण जेवायला येणारच. भले मला अंजली पासून लपून यावं लागलं तरी चालेल जेठालाल. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. हा, याला म्हणतात उपाशासारखं बोलणं. मला म्हणायचंय पुरुषासारखी गोष्ट. हा, मज्जा येईल मेहता साहेब. रात्री करू आपण दंगा, काठियावाडी जेवंगा. जेवण नक्कीच. या काठियावाडी जेवणासाठी मी तुझ्याकडे येणार जेठालाल, येणार. आणि अंजली सोबत भांडावं लागलं ना तरी भांडेन. भेटूयात मग रात्री माझ्या घरी, ठीक आहे? भेटू भेटू भेटू. ओके. काठियावाडी जेवण, तेही दयावहिनीच्या हातचं. मजा येणार आता. रूपा, लखन भाऊ, देवा भाऊ यांची पण नावं लिस्ट मध्ये आहेत. थँक गॉड, लग्नाला कोणाकोणाला बोलवायचं याची पण लिस्ट तयार आहे. एक मिनिट, ही लिस्ट मी बनवलेली आहे. तू अर्ध्याहून जास्त वेळ राहुल सोबत गप्पाच मारत होतीस. काय दीदी तू पण. चल, एक काम संपलं. आता सगळ्यात मोठं काम, खरेदी. अंजली वहिनी, अरे माधवी वहिनी, या या. हे घ्या ऑर्डरचे डाएट पापड. थँक्यू. तुम्ही माझ्या सोबत या, तुमची ओळख करून देते. एकता, या आहेत माधवी वहिनी. लोणचं पापड क्वीन. अय्या, हे हिला कसं माहित? माधवी वहिनी पूर्ण गोकुळधाम सोसायटी मधल्या सगळ्यांना नावाने ओळखते ही. आणि ही माझी चुलत बहीण एकता, जिचं लग्न होणार आहे ना 5 फेब्रुवारीला, तीच. अरे वा, अभिनंदन. थँक्यू. चला मी निघते. हा. अरे माधवी वहिनी, हा? मी आणि एकता 3 वाजता गांधी रोडवर तिच्या लग्नाच्या खरेदीसाठी जाणार आहे. तुम्ही पण चला ना आमच्या सोबत. मी तर म्हणते गोकुळधामचं आपलं महिला मंडळ आपण सगळेच जाऊया. हो, खरं तर चालेल, कारण मला सुद्धा त्या बाजूला जायचंय लोणच्याच्या मसाल्याचं पेमेंट करायला. मग पेमेंट पण होईल आणि शॉपिंग सुद्धा होईल, नाही का? बरोबर. हा. अंजली वहिनी, ते गांधीनगरच्या पुढे सरदार नगर आहे ना, तिथे दया वहिनींच्या ओळखीचं एक मोठं साडीचं दुकान आहे. जर तिथे खरेदी केली ना तर आपल्याला सवलत आणि खूप सारे ऑप्शन्स मिळतील, नाही का? ही गोष्ट मला आधी का नाही आठवली. तसंही दया वहिनींची साडीची निवड किती सुंदर आहे. हो. आणि ते साडीचं दुकान ना दया वहिनींच्या ओळखीच्या माणसाचं आहे. मग आपल्याला सवलत पण मिळेल. मग काय, चला मी सगळ्या महिला मंडळाला सांगते. खरेदी करायची म्हटल्यावर सगळे एकदम खुश होतील. खूप मजा येईल. खरेदीची खरेदी होईल आणि सहलीची सहल पण. हो, खरे. पण माधवी वहिनी, दया वहिनींना आता सांगू नका. का? जेव्हा आपण त्यांना घ्यायला जाऊया ना तेव्हा सांगूया. सरप्राईज. त्या तर 2 मिनिटात तयार होतील. अरे 2 मिनिटं काय, साडी खरेदी करायची म्हटल्यावर 1 मिनिटात तयार होतील दया वहिनी. खरंच. चला मी निघते. बाय. वाव, मस्त काम झालं. तुला पण खूप मजा येईल. 1 मिनिट ताई. हो राहुल, मी करणारच होते कॉल. सॉरी, थोडा उशीर झालाय, मला माहितीये. 6 वाजता जेवण बनवायला सुरुवात करेन.
7 वाजता टपूचे पप्पा येतील तोपर्यंत गरमागरम मस्त काठियावाडी जेवण तयार असेल. पण हे 6 कधी वाजतील? कोण म्हणतं की मुंबईमध्ये वेळ जोरात पळत असतो, इथे तर वेळ एकदम सावकाश चाललाय. आई हं? माझ्याकडे एक मस्त आयडिया आहे ज्यामुळे 6 पटकन वाजतील आणि तुला कळणारही नाही. ओहो, कसं? आधी तू तुझे डोळे बंद कर. आई डोळे बंद कर. 1 मिनिट. हा डोळे हा उघडू बाबा, नकोस. मी हा. आलोच. काय करतोयस? आई हं? आता डोळे उघड. ते बघ 6 वाजले. मस्ती करतोयस, आई सोबत मस्ती करतोयस. एकदम सुंदर भाऊ सारखा आहेस तू. चल चल ती वेळ बदल, चल लवकर. सॉरी आई आताच बदलतो हा. आताच बदलतो. आता ठीक आहे. आई हं? मी हे सांगायला आलो होतो की मी थोड्या वेळानंतर फुटबॉल खेळायला जाणार आहे. हा पण बाळा अभ्यास पूर्ण करूनच जा. हा हो आई अभ्यास पूर्ण करूनच जाईन. ओके बाय बाय. बाय बाय. आज तर टपूच्या पप्पांना असं मस्त चविष्ट जेवण करून खाऊ घालीन ना, बोट चाटतच बस. कोण आहे? सीआयडी. सीडी? या या. सीडी भाऊ कुठे आहे? आम्ही सीआयडी आहोत. तुम्ही आमच्या घरी? दया दरवाजा तोडून टाक. मला म्हणायचंय की दया दरवाजा बंद कर. हा नाही मेन डोर. पण मी दरवाजा का बंद करू? काय गुन्हा आहे माझा? आताच तुम्हाला कळेल. गुन्हेगार कितीही हुशार असला तरी कायद्याच्या नजरेतून तो वाचू नाही शकत. कायदा काही कच्चा पापड नाहीये जो कोणीही तोडून जाईल. कायद्याचे हात खूप मोठे असतात. हो, आणि कायद्यासोबत कोणत्याही पद्धतीचा गैरप्रकार बरोबर नाहीये. आणि सीआयडीच्या नजरेतून आजपर्यंत कुणी वाचू शकलं नाहीये आणि वाचू शकणार सुद्धा नाही. इथे काहीतरी गडबड आहे दया. हं? सैनिकांनो, Yes, sir. मॅडम या घराची झडती घ्या. मला माहिती आहे की पुरावे इथेच मिळतील. चला जा 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 जा. येस मॅम. अरे शोधत राहा शोधत राहा. तुम्ही काय शोधताय? आमच्या घरी तसं काही मिळणार नाहीये. अरे साहेब, म्हणजे मॅडम काय शोधताय? हा बोला तरी. एक मिनिट दया वहिनी. हे बघा आम्ही निर्दोष आहोत. सैनिकांनो, अरे पुरावा सापडला. हो, मिळालाय. खूप छान. कुठे आहे पुरावा? पुरावा इथे आहे सर. मॅडम, सापडला. ही तर आमच्या घरची चावी आहे. माहिती आहे आम्हाला. पुराव्याला हात नाही लावायचा. सॉरी सॉरी मॅडम मॅडम. हा. पटकन घराला कुलूप लावा आणि आमच्या सोबत चला. पण कुठे? आम्ही केलंय काय म्हणून? एक मिनिट. दया वहिनी, मुद्दा हा आहे की माझ्या चुलत बहिणीचं फेब्रुवारीमध्ये लग्न आहे. ती घरी आलीये. तर प्लॅन हा आहे की आपल्या सगळ्यांना तिच्या लग्नाच्या साडीची खरेदी करायला जायचंय. आणि सरदार नगर मध्ये तुमच्या ओळखीच्या माणसाचं साडीचं दुकान आहे ना, आपल्याला तिथे जायचंय आणि खास तुमच्या सोबत. अच्छा असे होय. पण मानलं पाहिजे तुमच्या सगळ्यांच्या अभिनयामध्ये खरंच सीआयडी वाल्यांसारखी झडप होती. एकदम same. वा, 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 एकदम मस्त. हे दया वहिनी, आता तुम्ही याच जोशात लवकर तयार व्हा आणि आमच्या सोबत खरेदीला चला. खरेदी. ए, हॅलो. ए, नाचा. अरे नाही मी नाही येऊ शकत. का?
ते काय की संध्याकाळी 6 नंतर मी खूप जास्त कामात बिझी आहे. मी अजिबात येऊ शकत नाही. दया वहिनी तुम्हाला 6 वाजता घरी यायचंय ना, आता तर 3 वाजलेत. त्याच्या आधी आपण येऊ सुद्धा. हे बघा, आपल्याला जायला अर्धा तास, 1 ते 1.5 तास खरेदीला जाईल, अर्धा तास परत घरी यायला. जास्तीत जास्त आपण 5:30 पर्यंत घरी येऊन पण जाऊ. हो ना दया वहिनी, लगेच घरी येऊ. मला सुद्धा पेमेंट करायचं त्या मसाल्यावाल्याचं. हा, आणि दया वहिनी ऍक्च्युली साडीमधलं तुम्हाला जास्त माहितीये ना, तुम्हाला चांगल्या साडीची माहिती पण आहे आणि ओळख पण आहे. आणि आम्ही साड्यांची खरेदी तुमच्याशिवाय तर करणारच नाही. हा, आम्ही पण नाही जाणार. हा, प्लीज दया वहिनी हो ना, चला ना, दया, प्लीज चला प्लीज ना. प्लीज चला ना, प्लीज please. प्लीज दया वहिनी ऐका ना. हे बघा, जर तुम्ही सोबत असाल तर माझ्या चुलत बहिणीच्या लग्नाची खरेदी एकदम मस्त होईल. प्लीज 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 दया वहिनी प्लीज चला, चला ना. please. हे बघा, Please. तुम्ही इतकं प्लेज करू नका. तुम्ही Please. येऊ शकते. पण आपण लवकर घरी येऊया. हा, हो हो म्हणजे काय, येऊच. खरेदी करून आले की पटकन जेवण बनवते. जर 5 मिनिट पण उशीर झाला ना तर टप्पूचे पप्पा नाराज होतील. नटू काका, हा शेठजी. मी कालबा देवीला चाललोय राजू भाऊ कडून पेमेंट आणायला. तुम्ही जरा दुकानाची काळजी घ्या, ठीक हो, आहे? हो. हा. राजू भाऊंना फोन करून सांगू का की मी आज त्यांच्या सोबत नाश्ता नाही करू शकणार? नाही, जर ते म्हणाले की नाही चालणार, ज्या दिवशी तू माझ्यासोबत नाश्ता करशील मी त्याच दिवशी तुझं पेमेंट करेन. आज नाही मिळणार पेमेंट, परत जा. मग नाही, मी एक काम करतो, मी आधी तिथे जातो, पेमेंट घेतो आणि मग त्यांना सांगतो की सॉरी राजू भाऊ, मला आज तुमच्यासोबत नाश्ता नाही करता येणार. हा, हे करतो. बोला राजू भाऊ, मी आता निघतच होतो. अरे नाही, आतापासूनच नाश्ता मागून ठेवू नका, मी तिथे आल्यावर मागवू. हा नाही, येतोय भाऊ, पक्का येतोय. खाणार नक्कीच. ओके. अरे वा शेठजी, आज तर तुमची मज्जाच मज्जा आहे. खाऊ गल्लीतला चमचमीत नाश्ता आणि घरी काठियावाडी जेवण. नाही बघा, आज मी त्या खाऊ गल्लीतला चमचमीत नाश्ता खाणार नाही, कारण त्याहून चमचमीत चविष्ट काठियावाडी जेवण मी दयाच्या हाताचं खाणार आहे. ओ अच्छा, ठीक आहे. शेठजी, जर तुम्ही खाऊ गल्लीतला नाश्ता करणारच नसाल तर आमच्यासाठी येताना घेऊन याल का? सॉरी बघा, मी घेऊन आलो असतो, पण तिथून मी घरी जाणार आहे, कारण 7 वाजता दया गरमागरम काठियावाडी जेवण तयार ठेवणार आहे. त्यामुळे मी पटकन कालबा देवीला पोहोचणार, लगेच पेमेंट घेणार आणि लगेच तिथून सरळ घरी जाणार. आणि घरी पोहोचल्यावर दयाने बनवलेलं गरम गरम चविष्ट काठियावाडी जेवण करणार. चला पण जाऊया आणि लवकर हा, आणि मी पण विचार केलाय लवकर घरी येऊया. हो. अरे टप्पू, आम्ही लवकर शॉपिंगला जाऊन येतो. तू घराची काळजी घे, ठीक आहे? ओके आई. हा. थँक्यू. हो, आले. हो या. ओ, अंजली वहिनी, एकता बेन, हो, तिची तयारी झालीच असेल, मी लगेच तिला बोलवून आणते. हा लवकर ओके. हा. ओके. हा. ए माधवी. ओहो, महिला मंडळ आलं सुद्धा इतक्यात. अरे सगळे जमले सुद्धा. हॅलो. हॅलो. बस कसे आहात भिडे भाऊ? मॉर्निंग. काय झालं? ते नाही, काही नाही. भिडे भाऊंना आय लव्ह यू म्हणायचं असेल. कोणाला? कोणाला ऐकलं? ऑब्विसली माधवी वहिनींना. हो, बरोबर. चला लेडीज, कान बंद करा. अरे. एक काम करूया, आपण बाजूला जाऊया. हे काही पण गरज ठीक आहे, नाहीये. काय हे घरात सुद्धा मला आय लव्ह यू बोलायला लाजतात, मग इथे सगळ्यांसमोर तर कठीणच आहे. भिडे भाऊ, प्रेमाची कबुली देण्यात तर तुम्ही माझ्या रोशन कडून शिका. हो, मी सोडीकडून ट्युशन घेईन. बोला, कशाला हाक मारलात? हो, ते जे मी दिले आहेत ना ते. हो, पैसे सांभाळून ठेवायचेत आणि पार्टीला पैसे सांभाळून द्यायचे आहेत. लक्षात आहे. ओके, शाबास. आणखी? होय, भिडे भाऊ, तुम्हाला माधवी वहिनींना अजून काय सांगायचं नाही. अरे कमाल आहे, आज महिला मंडळ मस्ती मंडळ झालं. नेहमीच असतं. चला येतो. भिडे भाऊ,
नाही मला आणखी काही बोलायचं नाहीये. अरे ऐका तरी, तुम्ही भिडे बॅन आणि पैशांची मुळीच काळजी करू नका. आम्ही सगळे अंगरक्षक बनवून त्यांचं रक्षण करू. हे बघा अंगरक्षक. असं चिंताच नको आता. थँक्यू दया वहिनी, थँक्यू व्हेरी मच. मंडळ आभारी आहे. चला सांभाळा हो, काय हे? सांभाळा नाही, पडा. नाही, नाही, मी ठीक आहे. ते सांभाळ. ओहो, अरे बाप रे गॉड कसे पडले ना एकदम कोलांट्या उड्या खाल्ल्या. लवकर चल एकता लवकर. अग हा फ्रेंड्स, ही आहे माझी कझिन एकता. हाय. आणि एकता, हे आहे पूर्ण गोकुळधाम महिला मंडळ. माझ्या खास मैत्रिणी, भेट यांना. ही आहे एक सेकंद ताई. हा राहुल. हो मी शॉपिंगला चालले. नवीन नवीन लग्न ठरलंय ना, त्याचा प्रभाव आहे. काही हरकत नाही अंजली वहिनी, प्रेमात असं होत असतं. एकता चल मी आता ठेवते. बाय. सॉरी दी, मला थोडा उशीर झाला. अगं, काय सो sorry? सॉरी. भेट यांना. या आहेत कोमल वहिनी, रोशन अर्जंट कॉल आहे. हॅलो. हा सांगितलं ना ब्लू कलर घेणार आहे. हो पोहोचल्यावर कॉल करेन. ठीक आहे, नंतर करते ना कॉल मी तुला. ओके. अरे एकता बेन तर पुढे निघून गेली. चला आपण सुद्धा जाऊया. हो, चला, आपण चला. पण निघायला हवं. चला ना. बोलण्यात कळलंच नाही ना. तुला. थांब हो ना जरा. ना. तुला माहिती हा, आहे ना, लवकर choice किती लवकर चांगला जाऊया, आहे. शॉपिंग हो. करूया आणि हो, लवकर दयावरी जाऊया. जाऊ. गार्डनमध्ये गेली. एक मिनिट. पक्का फोटो पाठवेन मी तुला. आणि तुला माहिती आहे ना माझं एकता, चॉईस किती चांगलं आहे एक ते. मिनिट. ताई राहुल, आम्ही please शॉपिंगला येऊन चाललो. दे ना. आम्हाला असं उशीर काय होतोय. करते आता असं? फोन ठेव. ठीक आहे, ठेव. Please. अगं काय, प्लीज प्लीज चल ना. भेट तर सगळ्यांना. सॉरी आय एम सो सॉरी. माधवी वहिनींना तर तू भेटलीच आहेस. या अंजली वहिनी, मी काय म्हणते, आपण ओळख रस्त्याने जाता जाता करून घेऊ. आता लवकर साडीवाल्याच्या दुकानात जाऊ. ते काय की मला लवकर परत यायचंय ना म्हणून. हा, ठीक आहे. चला. चला चला लवकर. भैया किती अरे छान. वा वा, हॅलो या दयाबेन. वेलकम टू दादर पानेरी. थँक यू. कशा आहात तुम्ही? बस मस्त मजेत. तुम्ही कसे मी आहात? सुद्धा ठीक आहे, देवाच्या कृपेने. अच्छा अरविंद भाऊ, या सगळ्या आमच्या गोकुळधाम सोसायटीच्या भगिनी आहेत. या आहेत भिडे बेन, ह्या रोशन वहिनी, ह्या कोमल वहिनी, ह्या बबिताजी आणि ह्या आहेत अंजली वहिनी. आणि अंजली वहिनींच्या काकांची मुलगी एकता बेन. एकता बेनचं 5 फेब्रुवारीला लग्न आहे. तर मेहंदी, दांडिया, लग्न, रिसेप्शन या सगळ्या प्रसंगासाठी एकता बेन उठून दिसली पाहिजे. त्यासाठी मस्त कपडे दाखवा लवकर. हो नक्कीच या. तिकडे आहे, हो. हो पुढे चला. वरती हा, जाय. या, या. छान ये collection एकता आलंय. बेन. या, अगं, या, मस्त कपडे इकडे या. असतात तिकडे. ये तुम्ही खूप खुश व्हाल. ये एकता बेन, तू ना एकदम खुश होशील. हे बघा. या बसा ना. बसा दया वहिनी. ये एकता बेन, ये बस. बसा मुकेश, सगळ्यांसाठी थंड घेऊन ये. हा अरे दया वहिनी, अंजली वहिनी, आमच्याकडे ना डिझायनर चनिया चोली आहे. एकापेक्षा एक स्टाईल, तेच ज्या हिरोईन्स पिक्चर मध्ये घालतात ना. आता आमची हिरोईन घालेल. आणि हो, लग्नाचा जोडा सुद्धा आहे. तू एक काम कर, आपली सगळ्यात बेस्ट चनिया चोली आणि साडी सगळ्यांना दाखव. पसंत पडली पाहिजे हं? तुम्ही लोक पसंत करा, तोपर्यंत मी आलोच. हा, तुला जे आवडेल ते सांग. Thank you. थँक्यू अरविंद भाऊ. नाईस ना, नाईस कलर. हॅलो. हा राहुल. हो राहुल, मी शॉपवर पोहोचले. ते दया वहिनींच्या ओळखीचे आहेत ना. हो, पूजा आणि मम्मीची पण घरीच आहेत ना. हो मी सगळे फोटोज पाठवते आणि पसंत करायला मदत कर. हं ठीक आहे, चल बाय. हा, हे पण दाखवा ना.
मी आणि कन्फ्युज हा dress सुद्धा. मॅडम ज्यूस हो. चांगली वाटते. दयावहिनी ती तिच्या सासूबाईंना फोटो पाठवतेय. ती काय ना तिच्या सासूबाईंना तर साडी पसंत पडेल, पण तिची नणंद आहे ना पूजा, ती खूपच चुजी आहे. ती करू आणि लवकर पसंत पडो. भैया तुम्ही चनिया चोली दाखवा ना. काय झालं? कोणती पसंत पडली? माझ्या सासूला तर आवडली पण नंदेला नाही आवडली. भैया दुसऱ्या साड्या दाखवा प्लीज. ही एकता बहीण आपल्यासोबत आपल्या सासरच्या लोकांना घेऊन आली असती तर बरं झालं असतं. दिस इज नाईस. दादा एक मिनिट थांबा ना. दादा हा दाखवा ना. हा हा गेलं. काय झालं? आवडली का? माझ्या नंदेला तर आवडला, थँक गॉड. पण माझ्या सासूबाई म्हणतात की लग्नात काळा रंग घालू नये. एकाला पसंत पडली दुसऱ्याला नाही. सॉरी भैया, जरा अजून कपडे दाखवा. भाऊ साडी कितीही चांगली असू द्या, सोन्याची ताराची असली तरी पण काळा रंग नका दाखवू. हो प्लीज. खूप सुंदर आहे. हॅलो. राहुल नंतर बोलूया हा प्लीज. शॉपिंग करतोय. बस प्रत्येक काम राहुलला विचारूनच करतेय. पण लग्नानंतर राहुल हिला प्रत्येक काम विचारून करेल का? खूप सुंदर आहे ना एकता. वाह. ठीक. भाऊ जरा हे घेऊन बघूया. हा, खूप छान हा, वाटतं. असं. हा हे समोर आलं पाहिजे. यावर ना कुंदनचं काम केलं बघ, किती छान आहे. हो खूप छान आहे. पिंक हो. साडीमध्ये. ओह खूपच उशीर झालाय. अंजली वहिनी एकता ऐक, लवकर पसंत कर. इथे तू कन्फ्यूज आहेस, तिथे ती लोक कन्फ्यूज आहेत आणि आपण इथे सगळे कन्फ्यूज आहोत की साडीची निवड केव्हा होणार. सगळ्यांना उशीर होतोय बाबा. प्लीज. हो. हा फायनली ही कशी वाटते? खूप छान आहे ही पण. खूप छान आहे ना. हो ही साईडला ठेवा प्लीज. ही छान आहे ना ताई. हा खूपच छान आहे. एकता बहीण हा? प्लीज थोडं लवकर करा, मला खूप उशीर होतोय. हो बस 5 मिनिटं. हा लगेच हा. करते. दादा ती दाखवा. टपूच्या पप्पांना मी सांगितलं होतं 7 वाजता जेवण तयार असेल, पण इथेच 6 वाजलेत. आता थोड्या वेळात टपूचे पप्पा दुकानातून घरी जायला निघतील. चला राजू भाऊच्या ऑफिसवर तर पोचलो, पण आधी त्यांच्याकडून चेक घेतो, त्यानंतरच त्यांना दुःखद बातमी देतो की भाऊ आज मी नाश्ता करू शकणार नाही. हा हे ठीक आहे. वा, कलर तर खूपच उठून दिसतोय. सुंदर अप्रतिम. खूप सुंदर साडी आहे ना. व्हेरी नाईस. खूपच छान हा, भाऊ दिसते. थोडं लवकर हा. एक मिनिट, फोटो घेऊ. मिस इंडिया.
आता दुसरी साडी अंकित भाऊ थोडं लवकर हा. वाव परी परी किती सुंदर. मस्त मस्त आहे. चला आता चला. चला ना अजून साड्या बघूया तिथे. खूप छान छान साड्या आहेत तिथे. चला. अंजली वहिनी तुम्ही काहीतरी बोला ना. दया वहिनी ऐकतच नाहीये ही. चला ना बघूया. हो हो चला चला माताजी, चला ना. माताजी. आलं ना सगळं? हा ठेव तिथे ठेव ठेव. वा राजू भाऊ आत येऊ का हो जेठा भाऊ या तुमचीच वाट बघतोय. या कसे या आहात मालिक एकदम मजेत. अरे हे काय अहो सगळं रेडी आहे बघा. पण मी म्हणालो होतो ना मी आधी येतो नंतर मागवा. टाइम वेस्ट नाही झाला पाहिजे जेठा भाऊ. आताच मागवलंय. अहो बसा ना बसा 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 सावकाश बसा. ओ हो तुम्ही तर खूपच जास्त मागवलं. बोला सगळ्यात आधी काय घ्याल? चेक. अहो चेक सुद्धा तयारच आहे. हा बघा. अहो आधी नाश्ता तर करा. तुम्ही तर खूपच जास्त मागवलं. जेठा भाऊ मी तुमच्या दुकानावर येतो तेव्हा तुम्ही मला किती खाऊ घालता. आज माझी पाळी. हिशोब बरोबर झाला पाहिजे. चला चला सुरू करा सुरू करा. राजू भाऊ सॉरी वाईट वाटून घेऊ नका पण आज मी खाऊ शकणार नाही. का? ते उपवास आहे? नाही पोटात गडबड आहे? अरे नाही अहो, मग चला चला सुरू करा चला. ते काय की आज घरी दयाने खास स्पेशल काठियावाडी जेवणाचा प्रोग्राम बनवला आहे. बाजरीची भाकरी, शेव टमाटर भाजी, वांग्याचं भरीत, मूग डाळीचा शिरा, खिचडी, कढी, पापड, छास. बघितलं तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटलं ना. हा. ते काय की आता मी इथे खाल्लं तर घरी ते खाऊ शकणार नाही ना. बरं बरं ठीक आहे. सगळं नका खाऊ. थोडं चाखून तरी बघा. ही दाबेली टेस्ट करा. सुपर आहे. अरे राजू भाऊ मी थोडस जरी खाल्लं ना तर मी स्वतःला रोखू शकणार नाही. मग हे सगळं मला संपावं लागेल. आणि इथे मी हे जर सगळं संपवलं ना तर घरी दया माझ्यासाठी जे काठियावाडी जेवण बनवणार आहे ते मी खाऊ शकणार नाही ना. जेठा भाऊ कशाला काळजी करता. त्याचा सुद्धा उपाय आहे माझ्याकडे. एक मिनिट. हे घ्या. कुठे गेलं? हे मी नेहमी बरोबर ठेवतो. हे घ्या. घ्या या चूर्णाच्या 2 गोळ्या खा. अहो खा. अरे पण ही काय चूर्णाची गोळी कशासाठी? जेठा भाऊ ही वेगळ्या प्रकारची चूर्णाची गोळी आहे. यात तुमचाच फायदा आहे. खा घ्या खा. कशी आहे? मस्त ना? चांगली आहे. पण नक्की कशासाठी खाऊ घातली तुम्ही ही चूर्णाची गोळी मला? सांगतो. ही गोळी खूप जास्त भूक लागण्यासाठी आहे. तुम्ही हे सगळं खाल्लं ना तरी त्यानंतरही घरी जाऊन काठियावाडी जेवण सुद्धा तुम्ही जेवू शकता. चला सुरू करा चला. अहो काय विचार करताय? खा ना. अहो, मला सुद्धा भूक लागली. मी सुद्धा चूर्णाची गोळी खाऊन बसलोय. हे बघा जेठा भाऊ जर तुम्ही नाश्ता नाही केला ना तर मी तुम्हाला चेक नाही देणार. राजू भाऊ आज फोर्स करू नका. आज खरंच मी खाऊ शकणार नाही. मग मी सुद्धा तुम्हाला चेक नाही देऊ शकणार. राजू भाऊ आपलं काय बोलणं झालं होतं? एकत्र नाश्ता करूया त्यानंतरच मी तुम्हाला चेक देईन. बोलणं झालं होतं की नाही? चेष्टा करू नका. देऊन टाका चेक. नाही मी चेष्टा करत नाहीये. आता तुम्ही जेव्हा माझ्या बरोबर नाश्ता कराल तेव्हाच मी तुम्हाला चेक देईन. मी चेष्टा करत नाहीये. आता तुम्ही जेव्हा माझ्या बरोबर नाश्ता कराल तेव्हाच मी तुम्हाला चेक देईन. अरे देवा ही कसली परीक्षा घेतोय रे. आता जर मी इथे खाल्लं तर घरी माझी दया माझ्यासाठी जे प्रेमाने काठियावाडी जेवण बनवणार आहे ते मी खाऊ शकणार नाही. आणि जर इथे खाल्लं नाही तर चेक मिळणार नाही. काय करू?
काय झालं? काही नाही, निघतो. जायचं असेल तर जा, पण मी खरंच चेक नाही देणार हं. काही हरकत नाही राजू भाऊ. आज तुमच्या चेकपेक्षा गरजेचं आहे माझ्या दयाचं प्रेम. नाही नाही नाही, खूप चांगली आहे, घेऊन टाक. थोडीशी ब्राईट आहे. थोडासा लाईट सेटल कलर दाखवा ना. ओहो, आता मी कधी घरी जाईन, कधी जेवण बनवेन. आणि आज टपूचे पप्पा घरी लवकर आले तर. कालबादेवी पर्यंत धक्के खाल्ले तरी सुद्धा राजू भाऊंनी चेक नाही दिला. काही हरकत नाही, घरी जाऊन दयाच्या हाताचं मस्त काठ्यावाडी जेवण जेवलो की या धक्क्याच्या दुःखाचं बाष्पीभवन होऊन जाईल. आतापर्यंत तर दयानी शेव टमाटरची भाजी, मूग डाळीच्या शिरा, वांग्याचं भरीत सगळं बनवलं असेल. आता बाजरीची भाकरी बनवायची तयारी करत असेल. अरे, मेहता साहेबांना फोन करून पुन्हा आठवण करून देतो. हा, बोल बोल जेठालाल. अरे भाऊ, मी म्हटलं की आठवण करून द्यावी, विसरला नाहीत ना? येताय ना घरी? अरे यात आठवण करून द्यायची काय करायचंय? जेठालाल येतोय, नक्की येतोय. कधी पोचतोय याचीच वाट बघतोय मी. हा, हे बघा भाऊ, कसलाही बहाणा चालणार नाही. हा, बॉसनी जास्त काम दिलंय, सॉरी जेठालाल, आता मी नाही येऊ शकणार, असं काही चालणार नाही. अरे नाही नाही जेठालाल, काय बोलतोयस तू? अरे भाऊ, जेव्हापासून तू आमंत्रण दिलंयस तेव्हापासून दयावहिनीच्या हातच्या काठेवाडी जेवणाचाच विचार करतोय मी. अच्छा कुठल्या कामात मनच लागत नाही. आणि ऍक्च्युली आर्टिकल पण मी आज जेवणाविषयीच लिहिलंय. अच्छा हा, अच्छा अच्छा. बाय द वे, तू दुकानातून कधी निघतोयस? कधी निघतोयस? अरे निघालो आहे. निघालायस एवढ्या लवकर? भाऊ, सगळ्यात आधी घरी जाऊन अर्धा तास आंघोळ करीन. अर्धा तास आंघोळ करणार का? हा, ते आंघोळ केल्यावर भूक जास्त लागते ना, म्हणून. अरे भाऊ जेठालाल, तू आणि तुझे लॉजिक्स. जर असं असेल तर आज मी 2 वेळा आंघोळ करणार. अगदी अगदी. तू फक्त माझ्यासाठी देवाकडे एकच प्रार्थना कर की अंजली शॉपिंगला गेलीये, ती थोडी लेट यावी, बस. मेहता साहेब, तुम्ही म्हणत असाल तर अंजली वहिनी शॉपिंगहून लेट याव्यात म्हणून एक हवन करून घेऊ. अरे काय कमाल करतोयस तू, हवन वगैरे काय यार. जा, माझं वरदान आहे तुम्हाला की आज अंजली वहिनी शॉपिंगहून लेटच येणार. वरदान? चल भाऊ, थँक्यू जेठालाल. असं झालं तर मजाच येईल. मजा येईल नाही मेहता साहेब, मजा येणारच आहे. हा, मजा तर येणार जेव्हा संध्याकाळी बसतील 3 यार. 3 इयर? हा, तू, मी आणि काठेवाडी जेवण. ओ अच्छा अच्छा, चला चला भेटूया. ओके, भेटूया. ही टॅक्सी. अरे गजरा, चला आज दयासाठी घरी गजरा घेऊन जातो. ओ भाऊ, एक मस्त गजरा द्या. हो साहेब, ताजा द्या बरं. ताजाच आहे साहेब. हा, किती झाले? 20 रुपये साहेब. 20 रुपये? एका जमान्यात 5 ला मिळायचा. हा, सगळ्यांचाच भाव वाढलाय आजकाल. बोला. ए टॅक्सी. कलर आहे. टपूचे पप्पा घरी पोहोचतच असतील आणि मी अजून पण इथेच आहे. थँक्यू दया वहिनी, तुमच्यामुळे माझी चांगली शॉपिंग झाली. आणि इतकं डिस्काउंट दिल्याबद्दल थँक्यू सो मच. या दया वहिनी, तुम्हाला स्पेशल थँक्यू. अरे हो दया बहिणी, आज तर थँक्यू म्हणावंच लागेल. तुमच्यासोबत आम्ही इथे आलो म्हणून एकताच्या लग्नाची छान शॉपिंग झाली आणि आपल्याला डिस्काउंट पण मिळालं. थँक्यू सो मच दया वहिनी. अरे आता थँक्यू काय? थँक्यू तर म्हणायलाच हवं ना. आणि सॉरी हा, माझ्यामुळे तुम्हाला उशीर झाला. आणि हो, तुम्हा सगळ्यांना माझ्या लग्नात यायचंय. ताई, सगळ्यांना घेऊन या. हो बाबा, सगळं महिला मंडळ तुझ्या लग्नाला येणार. ठीक आहे? अच्छा ताई, आता मी जाते. हा, जवळ माझी फ्रेंड राहते ना, तिलाही सगळी शॉपिंग दाखवायची आहे. ठीक आहे, मी तुला कॉल करते. चल बाय. हा राहुल. अरे हा राहुल तर मला माहिती आहे. काय ही मुलगी? चला आता आपण पटकन घरी जाऊया. टपूचे पप्पा आले हो असतील. हो, चला चला. हो दया वहिनी, आपल्याला पण खूप उशीर झालाय. पटापट निघूया. हा. हो, फक्त ते जाता जाता मसाल्यांचं पेमेंट करायचंय, बस तेवढंच. हो, माझी पर्स. अरे पर्स तुमच्या हातातच होती ना? हो,
पण गेली कुठे? त्यात 10,000 रुपये आणि माझा मोबाईल फोन होता. शांत व्हा माधवी वहिनी. आपण जिथे साड्या बघत होतो ना कदाचित चुकून तिथेच राहिली असेल. आपण जाऊन चेक करूया. हो, चला चला लवकर. हा चला चला लवकर. काउंटर बाकीचे सगळं ठीक करतील, सापडेल हा. अरे देवा, अरे लवकर लक्षात आलं. चला शोधूया. हो ना. इथेच कुठेतरी असेल हा. एक मिनिट. बघू, एक मिनिट. आपण पाकीट शोधू. कुठे पर्स मिळाली का अरे, तुम्हाला? काय झालं? या भिडे बॅन माधवी वहिनी आहेत ना, त्यांचं पाकिट पर्स सापडतच नाहीये. हो, हो इथेच माधवी होतं. वहिनी, काही हरकत नाही, तुमची पर्स मिळेल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. थोडं लवकर लवकर करा ना अरे, please. शेवटी इथेच ठेवली होती का पर्स? हो, शेवटी इथेच ठेवली होती पर्स. कुठे जाऊ शकतं यार, आपण तर इथेच बसलो होतो. माताजी, ही कसली कसोटी आहे. मी अजून पण इथेच आहे आणि टप्पूचे पप्पा तर घरी पोहोचले पण असतील. बस 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 बस. किती झाले? अरे जेठा भाऊ, आज टॅक्सीने आज टॅक्सीने. दुकानातून लवकर आलात. हो, आज दुकानातून लवकर आलो. आज काहीतरी खास वाटतं. आज खास बेतच आहे. अच्छा ऐक, मी जेवण झाल्यानंतर आज ट्रिपल सोडा पिणार आहे, त्यामुळे माझ्यासाठी ट्रिपल सोडा रेडी ठेव. ओहो, ट्रिपल सोडा. आज जरा जास्तच खास बेत आहे वाटतं. जास्त खास बेत नाही अब्दुल, खूपच जास्त खास बेत आहे. आज दयाने खास माझ्यासाठी माझ्या आवडीचं स्पेशल काठ्यावाडी जेवण बनवलं आहे. अरे वा, काय बेत आहे. हा, ये तू सुद्धा ये, एकत्र खाऊया. ये. नाही नाही, थँक्यू. तुम्ही जा आणि खाऊन लवकर या. मी तुमच्यासाठी ट्रिपल सोडा रेडी ठेवतो. ओके. बहुतेक माझ्या पोटाचा विचार दयाला आला आहे, याकरिता तिने माझ्यासाठी काठ्यावाडी जेवण बनवलं आहे. अरे दया, हुश, बापूजी नाही येत. दया, माझी राणी, तू लपलीस कुठे? मी वाट पाहतो इथे. अग ये ना बघ मी काय आणलं तुझ्यासाठी. मी गजरा आणला हो. ओ ये ना ये ना ये ना ये ना आ. बापूजी, तुम्ही कुठून आलात? कुठून आलात म्हणजे? माझ्या खोलीतून आलोय. तू बाहेरून आलाय. तू सांग, तू कुठून आलाय? मी दुकानातून. दुकानातून? जेठा, तुझी तब्येत ठीक आहे ना? तू आज दुकानातून लवकर घरी कसं काय आलास? हो पप्पा, ते मी बापूजी ते का पार्टीकडून पेमेंट घ्यायला गेलो होतो, मग तिथून सरळ घरीच आलो. का? हो पप्पा, ते दयाने आज खास स्पेशल काठ्यावाडी जेवण बनवलं आहे, त्यामुळे. असं म्हणजे तू जेवण्यासाठी लवकर घरी आलाय? हो. हो पप्पा. हो बेटा, हो. ए बेटा, लाज नाही वाटत तुला? जेवण्यासाठी म्हणून दुकानातून लवकर घरी आलास? हो बापूजी, कारण दयानी आज जे जेवण बनवलं आहे बापूजी, ते तुम्ही ऐकलत ना, तर तुम्ही सुद्धा सगळं सोडून पळत जाऊन जेवायला बसाल. असं असं काय खास बनवलंय आज सुनबाईने?
सांगतो बापूजी, हृदय सांभाळू नाही का? साजूक तुपातला चमचमीत मुगाच्या डाळीचा शिरा, गरमागरम नरम नरम लोण्यानी माखलेली बाजरीची भाकरी आणि मसालेदार वांग्याचं भरीत, रेशमासारखे मुलायम मुलायम मेथीचे थेपले आणि चटकदार शेव टमाटरची भाजी, मिरचीची भजी, पापड, लोणचं, चटणी आणि छास. जरा विचार करा बापूजी, तुम्ही जेवणाच्या टेबलावर जेवायला बसला आहात. सगळ्यात आधी या सगळ्या पदार्थांचा सुगंध एक एक करून किचन मधून तुमच्या नाकापर्यंत पोहोचतो. मग दया या सगळ्या पदार्थांनी भरलेली थाळी घेऊन येते. आणि ती थाळी तुमच्या समोर ठेवते. हे घे बापूजी. तुम्ही थाळीकडे बघताय, थाळी तुमच्याकडे बघतीये. थाळीमध्ये वाढलेल्या काठ्यावाडी पदार्थांकडे बघून तुम्हाला समजतच नाही की तुम्ही सगळ्यात आधी काय खाणार. बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत. हा, तुम्ही पटकन गरम गरम नरम नरम लोण्याने माखलेल्या भाकरीचा तुकडा असा तोडता, त्यावर वांग्याचं भरीत लावता आणि गप्प करून तोंडात ठेवता आणि खायला लागता. तो घास चावता चावता तुमची नजर थाळीत असलेल्या इतर पदार्थांचं निरीक्षण करता करता अचानक काठियावाडी कढीच्या वाटीवर जाऊन पडते. आणि याआधी की तुम्ही काही ठरवाल, तुमचा हात त्या काठियावाडी कढीच्या दिशेने जातो आणि तो वाटी उचलतो आणि ती वाटी तुमच्या तोंडापर्यंत नेऊन सबड 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 हा पिऊन टाकलीत सगळी कढी तुम्ही. बस बस जेठ्या, बस आता मला राहवत नाहीये. मला आत्ताच्या आत्ता काठियावाडी स्वादिष्ट जेवण जेवायचंय. हो, मला पण. सुनबाई, सुनबाई, सॉरी दया. अहो पप्पा, आई घरी नाहीये. ती तर केव्हापासून महिला मंडळासोबत शॉपिंग करायला गेली आहे. मग जेवण? ते तर आई येईल आणि मग बनवेल ना. काय पाहिलं बापूजी, मला स्वादिष्ट स्वप्न दाखवून स्वतः बाहेर निघून गेली. जेवण पण तयार नाहीये. ही दया पण ना. दयावहिनी, हा आम्ही सगळीकडे शोधाशोध केली, हा साड्या सुद्धा उलट्या पालट्या करून बघितल्या, हा. पण माधवी वहिनींची पर्स कुठेच नाही सापडली. आय एम सॉरी. फोन आला. टोपूच्या पप्पांचा फोन. ओ, नक्की ते घरी पोहोचले असणार. मी काय उत्तर देऊ त्यांना, काय उत्तर देऊ? आता तर त्यांच्या रागाचा पारा आकाशाला भिडला असेल. सगळ्यांसमोर ओरडा खाण्यापेक्षा घरीच ओरडा खाते. फोन कटच करते. काय झालं दयावहिनी? टपूच्या पप्पांचा फोन होता. ते नक्की घरी पोहोचले असेल. टपूच्या पप्पांचा फोन आहे. फोन उचला आणि सांगा आम्ही 10 मिनिटात घरी पोहोचू. हा टपूचे पप्पा, आम्ही बस 10 मिनिटात घरी पोहोचतोय. हॅलो हॅलो, बघ दया. हॅलो, 10 मिनिटात येते असं सांगून फोन कट केला. ठीक आहे, मग 10 मिनिटं बघूया वाट. बापूजी, 10 मिनिटांचा प्रश्न नाहीये. 10 मिनिटं वाट तर बघू आपण, पण 10 मिनिटांनंतर ती येईल, मग जेवण बनवेल. त्यामुळे ती कधी जेवण बनवणार आणि आपण कधी जेवणार, कधी? एकतर आधीच भुकेमुळे हालत खराब होती, त्यावर मजबूत भूक लागावी म्हणून मी चूर्णाची गोळी घेतली. इथे हालत खराब आहे आणि दयाला आपल्याशी बोलायची पण सवड नाहीये. फोन ठेवून दिला. बोला.
अरे बहुतेक तिचाच फोन. अरे बापरे, काय झालं? मेहता साहेबांचा फोन. मग त्यात अरे बापरे काय? बोल ना. मी नाही बोलू शकत. का? ते आज मीच स्वतःहून फोन करून आपल्या घरी काठियावाडी जेवणाचं आमंत्रण दिलं आहे. हं? आता आपलाच काही पत्ता नाहीये तर फोन उचलून यांना काही उत्तर देऊ? कट कर फोन कट कर. हं? ते तर बिचारे यायला तयारी नव्हते. मीच जबरदस्तीने त्यांना समजवलं की नाही नाही, काही झालं तरी तुम्हाला आमच्या घरी आज काठियावाडी जेवण जेवायला यावंच लागेल. अंजली वहिनींची काळजी करू नका, त्यांना तर मी समजावेन. तर बिचारे म्हणायला लागले की अंजली वहिनी आज काहीतरी शॉपिंग करायला गेल्या आहेत, त्यामुळे देवाकडे प्रार्थना कर जेठालाल की ती उशिरा यावी. त्यामुळे मी मूर्ख कधीपासून देवाकडे प्रार्थना करतोय की अंजली वहिनी उशिरा याव्यात, की अंजली वहिनी उशिरा याव्यात. पण मला कुठे माहित होतं की दया पण त्यांच्या सोबतच आहे. 10 मिनिटात पोहोचेन असं म्हणाली तर आहे, पण कुठल्या भागात शॉपिंग करायला गेले आहेत, तिथून 10 मिनिटात पोहोचू शकतील की नाही कुणास ठाऊक. कुठे आहे तुझी आई? काय करते? कुठे आहे? हे माताजी, पर्स लवकर मिळाली तर बरं होईल. टपूचे पप्पा घरी माझी वाट बघत असतील. मी त्यांना म्हणाले होते 10 मिनिटात येते, पण 10 मिनिटं तर इथेच झाली. बैलाच्या गळ्यात बांधलेल्या घंटीसारखं वारंवार मान हलवून काय सांगायचंय तुला? टाइम. माझ्याकडे डोळे आहेत, बटणं नाहीयेत. टाइम दिसतोय मला. 10 मिनिटं म्हणाली होती बापूजी दया, 10 मिनिटात येते. 27 मिनिटं झाली, अजून आलेली नाही. येतच असेल. बापूजी तुम्ही नेहमी तिचीच बाजू घेता. सकाळी पण तिने त्या पोयांमध्ये जास्त मिरची टाकली होती, तर तुम्ही म्हणालात लिंबू पिळून खाऊन घे. पण आता हे नाही चालणार. कधीपासून आपण तिघे इथे तहान भुकेने व्याकुळ होऊन बसलोत. सुनबाईकडून अशी बेजबाबदारपणाची अपेक्षा नव्हती. हॅलो. ए हॅलो वाली, तुझी 10 मिनिटं झाली की नाही? कुठे आहेस तू? सॉरी, मी बस 10 मिनिटात पोहोचते टपूचे पप्पा. हॅलो. अरे काय म्हणाली? परत तेच 10 मिनिटात येते सांगून फोन कट केला. या लेडीज जेव्हा पण शॉपिंग करायला जातात तेव्हा घरदार विसरून अशा शॉपिंग मध्ये गुंतून जातात जसा एखादा भक्त संसार सोडून देवाच्या भक्तीत लीन होतो. पप्पा, आई कधी येणार आहे? कधी जेवण मिळणार आहे? आता तर भुकेमुळे गेम सुद्धा खेळता येत नाहीये. अरे भूक तर मला सुद्धा जबरदस्त लागली. बापूजी शेव कुरमुरा काढू? तंबुरा शेव कुरमुराने थोडंच पोट भरतं. पण बापूजी आता तर शेव कुरमुऱ्यानेच काम चालवावं लागेल. शेव कुरमुरे खा आणि दयाचे गुणगान गा. येऊ दे सुनबाईला. आज तर ही काय मस्करी लावली आहे तिने. फोन तर करतच नाही, म्हणून हिला फोन केला तर 10 मिनिटं सांगून येतच नाही. असं थोडंच करतं कोणी. घरातल्या माणसांची काळजीच नाही. आज तिला येऊच दे. आज सुनबाई आपल्या सासऱ्याचं एक नवीन रूप पाहिजे.